नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. श्रावकांसाठी आपण आजचे विषय सांगणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये डॉक्टर शुभदा खटावकर यांच्या वाणीतून कथनातून आपण ही सिरीज ऐकतो आहोत. आज आहे भाग 25वा, दशक 13वा, नामरूप. प्रत्येक दशकात 10 समास असतात. पहिले 5 समास आता आपण घेणार आहोत. आत्मानात्म विवेक, सारासार निरूपण, उभारणी निरूपण, प्रलय निरूपण, कहाणी निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, दासबोधाच्या अभ्यासकांना आणि दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिक जनांना माझा विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण 13व्या दशकाचं
जे नामकरण आहे ते नामरूप आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. समर्थ म्हणतात की भगवंताने केलेली मानवी देह रचना इतकी विलक्षण गुणांचा समुच्चय आहे आणि ज्या गुणांच्या दृष्टीने माणूस स्वतःकडे आणि जगाकडे पाहिल तर त्याची दृष्टी निपक्षपातीपणाची असेल. किती मोठा विषय सुरुवातीलाच मांडला. मग ते म्हणतात ही अनुभूती घेताना तो स्वतःकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याला हे मनोमन पटते की आपले जीवन, देह आणि आत्मा या तिघांच्या सहाय्याने चाललेली एक श्रेष्ठ योजना म्हणजे आपलं जगणं आहे. देहात्मबोधाच्या शक्तीने सर्व व्यवहार चालतात. देह जड अनित्य आहे तर आत्मा नित्य आणि सूक्ष्म आहे. या आत्म्याचं कौतुक पाहायला शिकणं ही कला साध्य करण्यासाठी समर्थ म्हणतात आधी आत्मानात्म विवेकावर विजय मिळवावा लागतो. त्यासाठी सृष्टीच्या आरंभापासून अगदी आपल्याला पोचावं लागेल आणि मूळ निर्विकार परब्रह्मामध्ये जे संकल्प उदय होतात त्याची दोन अंगे आपल्याला इथे स्पष्ट केली. पहिलं अंग आहे अष्टधा प्रकृती आणि दुसरं आहे अंतरात्म्याचं. यातून जे प्रकृती पुरुष निर्माण झाले त्यांच्यापासून या अखिल विश्वाची निर्मिती झाली. मग ज्या क्रमाने विश्व उभारले गेले त्याच क्रमाने त्याची संवारणी होत नाही. पंचमहाभूतात्मक विश्व हे नाशवंत आहे हे आपल्याला सतत सांगत आले ते. आणि केवळ सत्य शाश्वत काय असेल तर आत्मा आहे. या विश्वाची स्थिती सद्वस्तूच्या दृष्टीने लटकी म्हणजे खोटी आहे, म्हणजे ते म्हणतात ते नाहीत. म्हणून त्यांचा कोणी करताही नाही. हे विश्व मानवी मनाला वेगळे भासते. मुळात ते परमात्म स्वरूपच आहे. म्हणून आत्मानात्म विवेकाने अनात्म बाजूला सारावे आणि आपण या स्थितीतून बाहेर पडल्याने अनात्म सुटल्याने आपली वृत्ती मूळ मायेपर्यंत पोहोचते. तेथे ज्ञान आणि उपासना एक होतात, वेगवेगळ्या राहत नाहीत. मी त्याचा आहे म्हणजे सुरुवातीला आपण अहम ब्रह्मास्मी म्हणतो, पुढे तो तूच आहेस म्हणजे तत्वमसी आहेत. या सगळ्या भावना नष्ट होऊन आपल्या अंतःकरणात मी त्याचा आहे येथून उपासनेचा श्री गणेशा होतो आणि मी तोच आहे या स्थितीत त्याचं चित्यंतरण होतं. भक्त आणि देव एकरूप होतात आणि ही स्थिती हेच ज्ञानाचे खरे लक्षण आहे. कारण मी करता नसून अंतरात्मा सर्व करता आहे. ही अनुभूती प्राप्त झाल्यानंतर तेथे थांबायचे नसते, म्हणजे पुढच्या प्रवासाला निघून जायचंय. कारण या अनुभवामध्ये वृत्ती मूळ मायेपर्यंत पोचते. पण येथे पूर्ण निवृत्तीची भावना होत नाही. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. यासाठी सारासार विचार म्हणजे विवेक गरजेचा असतो. आपल्याला जो अर्थ समजतो त्याच्याशी आत्मा एकरूप होतो. त्यामुळे मी पण पूर्णतः लोप पावते आणि वृत्ती निसंदेह
निसंकल्प झाल्याने आत्म्यालाही तीच स्थिती प्राप्त होते. म्हणून सर्व संग परित्यागाने मूळ मायेजवळ स्थिरावलेली वृत्ती मौन्य गर्भामध्ये ब्रह्मात लीन होते. अशा अभ्यासाने जाणता जाणता वृत्ती परमात्म्याशी तद्रूप होते. तेथे ज्ञानाचे विज्ञान, मनाचे उन्मन यालाच खरे आत्मनिवेदन म्हणतात. अशा तऱ्हेने निर्गुणाशी अनन्य होणारा, निर्विकारी होणारा जो साधू आहे, साधक आहे, तो खूप श्रेष्ठ दर्जाचा असतो. सारांश रूपानं ते आपल्याला सांगतात की सर्व अन्य गोष्टींचा त्याग करून देवाला शोधावे, मुख्य करता ओळखावा. जरी अंतरात्मा सर्वत्र व्याप्त असला तरी सर्व प्राण्यात, माणसात तो सारख्याच सामर्थ्याने प्रकट होत नाही, हे आपण मागे पाहिलेलं आहे. म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे माणसांना वागवावे. सर्वांच्या अंतरंगाशी तदाकार तद्रूप व्हावे. लहान मुलांना जसे शिकवतो तसे जनतेला शिकवून सावकाशपणे तरबेज करावे. सर्वांचा मान राखावा. कोणालाही न दुखवता शिकवणारा महंत ते म्हणतात माझ्या दृष्टीने अत्यंत थोर आहे. मग अशी पार्श्वभूमी आपल्या कृतीने निर्माण करावी. मग समाज उन्नतीचे ध्येय सहजी साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा पद्धतीने समर्थांच्या शिकवणीच्या अनुसार जो पावले टाकत राहील त्याला त्याचं उत्तम मार्गदर्शन स्वतःकडून, ग्रंथांकडून मिळत जाईल आणि तो त्या पद्धतीने पुढे अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाज शिक्षणाचं आपलं पारमार्थिक ध्येय उच्च पद्धतीने तो गाठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या नामरूप विवेचनाची नितांत आठवण, शिकवण घेऊन आपल्याला पुढच्या विवेचनाकडे जायचं आहे. पुढच्या समासाचं नाव आहे आत्मानात्म विवेक. या समासात श्री समर्थ साधकाला आत्मानात्म विवेक दृष्टी कशी साध्य करायची याचे यथायोग्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी श्री समर्थ आपल्याला विवेक दृष्टीने जग पाहण्याचा मार्ग सुचवतात. मग विवेक दृष्टीने जग पाहायचं म्हणजे काय करायचं, तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जगात अनेक शरीरधारी प्राणी असले तरी प्राणी म्हणजे देह आणि आत्मा यांचा संयोग आहे. देहाची स्थिती जड, दृश्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनित्य आहे. तर या पार्श्वभूमीवर आत्मा अदृश्य, सूक्ष्म आणि नित्य आहे. आत्म्याशिवाय देह म्हणजे प्रेतावस्था आणि देहाशिवाय आत्मा म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे दोघांनाही एकमेकांची नितांत आवश्यकता आहे. देहाच्या माध्यमातून आत्मा अनेक क्रिया घडवून आणतो. शरीर, मन, बुद्धी, वाणी, दृष्टी, श्रवण असे अनेक प्रकारचे व्यापार आत्म्याच्या मार्फत घडत असतात. चांगल्या वाईट सामाजिक प्रसंगांचा निर्माताही आत्माच आहे. विद्येमध्ये किंवा अविद्येमध्ये तोच आनंद रूपाने हजर असतो. ज्ञानी पुरुष हे जाणतात
आणि नुसतं जाणत नाही तर ते ओळखतात की जगाचे जे सर्व व्यापार क्रिया उलथापालथ घडते ती सर्व शक्ती सूक्ष्म आत्म्याचीच आहे. तो जसा आत्मा पिंडामध्ये आहे, तो जीव आहे पिंडामध्ये, तो ब्रह्मांडामध्ये शिव आहे. आपण जीव आणि शिव यांचा नेहमी उल्लेख करतो, पण लक्षात ठेवायला पाहिजे की पिंडामध्ये असलेला आत्मा म्हणजे जीव आहे आणि ब्रह्मांडामध्ये त्याचं जे रूप आहे ते शिव आहे. त्याच्याही पलीकडे समर्थ म्हणतात अर्धनारी नटेश्वर असतो. साधकाने आपली वृत्ती सूक्ष्मात नेत नेत मूळ मायेपर्यंत न्यावी. साधकाला जो आत्मानात्म विवेक शोधायचा आहे तो या समासाच्या अध्ययनाने साध्य होणार आहे. म्हणजे परमार्थामधल्या दर्शन किंवा जे उपासना आहे त्यामध्ये साधनेची सगळ्यात महत्वाची स्थिती या समासामध्ये आपल्याला वाचायला अभ्यासायला मिळते. म्हणून ज्याला अभ्यासाने मूळ मायेपर्यंत पोहोचण्याची गती आणि स्थिती प्राप्त करायची आहे, आपल्या प्राप्त आत्मज्ञानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करायचा आहे. म्हणजे समर्थ इथे अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात की परमार्थ साध्य झाल्यानंतर आणखीन एक उद्दिष्ट आयुष्यामध्ये उरतं, ते म्हणजे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारी. तर त्यांनी या सर्वांनी या नामरूपाचे सखोल अध्ययन करावे आणि विश्व कल्याणाची शक्ती प्राप्त करावी. हे अत्यंत महत्वाचे शिकवण घेऊन आपण या दशकाच्या दुसऱ्या समासाकडे वळतो आहोत. शीर्षक आहे सारासार निरूपण. आत्मानात्म विवेकाने नित्य आणि अनित्य यांच्या निवाड्याचे कौशल्य प्राप्त होते. म्हणजे ही कला आपल्याला साध्य होते. त्यामुळे साधकाने अनात्म्यातून मागे फिरवलेली बुद्धी थेट अंतरात्म्यापर्यंत पोचवली. त्यामुळे त्याला मूळच्या मूळ तंतूंचे अर्थात मूळ मायेचे दर्शन घडले. म्हणजे या ज्या 3 अवस्था पार झाल्यावर साधक ज्या अवस्थेमध्ये जातो त्याला तुर्यावस्था म्हणलेला आहे. मग ही तुर्यावस्था म्हणजे काय, तर समर्थ म्हणतात शुद्ध सत्वमय मी, तोच तेवढा येथे शिल्लक राहतो. आता ते म्हणतात निराकारात पोहोचायचं असल्याने आता पुढे आपल्याला आणखी प्रवास करायचा आहे आणि निराकारात पोहोचायचं आहे. किंचित चंचलपणाची आपल्याला अनुभूती येते. तसेच मी दृष्टा साक्षी अंतरात्मा, मी ज्ञानधन, मी देव म्हणजे मी चैतन्य सत्तारूप आहे, अशी शुद्ध ज्ञानमय वृत्ती पण निर्माण होते. उपासना प्रक्रियामध्ये भक्त आणि देव एक रूप होतात, म्हणजे द्वैत सरत. अखेरी मी अंतरात्मा आहे ही वृत्ती ही लोप पावते. म्हणजे वृत्तीची निवृत्ती होऊन निशब्द अवस्था प्राप्त होते. तेथे निश्चल निर्विकल्प निर्गुण आणि निराकार म्हणजे मौन गर्भाचा ब्रह्मस्वरूपामध्ये आपण प्रवेश करतो. जो स्वतः कल्पनातीत होऊन निर्विकल्प सद्वस्तू बनतो त्याला संत म्हणतात. म्हणजे संताचे आणखी एक परिभाषा इथे आपल्याला अभ्यासायला मिळते. स्वस्वरूपात जाणता जाणता वृत्ती तदाकार होऊन
सच्चिदानंद आपल्याला पणाचा आविष्कार होणे यालाच समर्थ म्हणतात. हे आत्मनिवेदन आहे. आणि अशी अवस्था जर साधकाला प्राप्त व्हायची असेल तर या समासाच्या आंतरिक ओढीने, म्हणजे केवळ वाचायचं म्हणून नव्हे, पारायण करायचं म्हणून नव्हे, तर ते जाणून घेण्याची आपल्या अंतरी तीव्र ओढ निर्माण झाली पाहिजे. आणि त्या तीव्र ओढीनं ज्या वेळी आपण या समासाचं मनन चिंतन करू तेव्हा ती शिकवण आपल्या अंतरंगामध्ये अत्यंत दृढ स्वरूपात दृढ होईल. ही शिकवण घेऊन आपण पुढच्या समासाकडे वळतो आहोत, ज्याचं शीर्षक आहे उभारणी निरूपण. या समासामध्ये श्री समर्थाने विश्वाची उभारणी म्हणजे निर्मिती, रचना कशी झाली याचं निरूपण केलेलं आहे. ते म्हणतात, निर्गुण ब्रह्मामध्ये प्रथम संकल्पाची निर्मिती झाली. या संकल्पाची दोन अंगे, एक शुद्ध जाणीव आणि दुसरं आहे अष्टधा प्रकृती. याला समर्थ अर्धनारी नटेश्वर असं नामाभिधान देतात. मग त्यातून काय निर्माण झालं तर ते म्हणतात गुणक्षोभिनी प्रकटली. तसेच 3.5 मात्रांचा ओंकार उदय पावला. त्यातूनच पंचमहाभूतांचा विस्तार झाला आणि त्यांच्याद्वारे हे सर्व दृश्य विश्व घडवले गेले. प्राण्यापासून सर्व जीव आणि पाण्यापासून सर्व जीव आणि प्राणी उत्पन्न झाले. अथ पासून इथपर्यंतचे विश्व व्यवहाराचे जे कर्तेपणा आहे ते अन्य कोणाकडे नसून अंतरात्म्याकडेच आहे. तोच सर्व काही करतो. तो सर्वांचं निरीक्षण परीक्षण करतो. त्यामध्ये त्याला आपले स्वानुभव वापरावे लागतात. मग प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीतूनही जी प्रचिती येते, खरे समाधान प्राप्त होते, ते अनुभव आणि ज्ञान संपादन हे मनुष्य जीवनाचं नितांत पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला या अभ्यासासाठी उद्युक्त करताहेत, प्रेरित करताहेत. आणि चल पुढे म्हणून हाताला धरून हळूहळू त्या प्रवासात उच्च हिमालयाकडे आपल्याला घेऊन जात आहेत. ही शिकवण आपण घेऊन या दशकाच्या चौथ्या समासाकडे म्हणजे प्रलय निरूपणाकडे आपण जात आहोत. या समासामध्ये श्री समर्थाने विश्वाच्या संहारणीचा म्हणजे नाशाचा क्रम स्पष्ट केला आहे. संहार काळी पृथ्वीचा अंत होईल आणि पंचमहाभूतांचा कल्पांत होईल. याबद्दलची सविस्तर माहिती शास्त्रांमध्ये विशद केलेली आहे. त्यांची क्रमवार माहिती माहित करून घेतली पाहिजे. पण येथे एक गोष्ट मात्र निश्चितपणे ते म्हणतात ध्यानात ठेवायला हवी की विश्वाच्या उभारणीचा म्हणजे निर्मितीचा जो क्रम आहे त्याच्या पूर्णतः उलट्या क्रमाने संहारणीचा क्रम असतो. प्रथम पृथ्वी पाण्यात विरते, कल्पांत होतो किंवा हे जग नष्ट होतं. म्हणजे काय होतं तर ही पृथ्वी पहिल्यांदा पाण्यात विरून जाते. मग पाण्याचं काय होतं तर पाणी तेजामध्ये आटून जातं. मग तेजाचं काय होतं तर तो वायूमध्ये मिसळतं. मग हा वायू आकाशात शांत होतो, म्हणजे वायूही राहत नाही. मग आकाशाचं काय होतं
तर आकाशही प्रकृतीमध्ये लोप पावतं आणि अखेरी प्रकृती मूळ मायेमध्ये गुप्त होते. मग शेवटी निर्विकार निर्विकल्प शाश्वत असे ब्रह्म जे निर्मितीच्या आधी होतं आणि संहारानंतरही जसंच्या तसंच आहे, ते जसंच्या तसंच केवळ टिकतं. असा हा संहारणीचा क्रम माहिती करून घेण्यासाठी या समासाचं मनपूर्वक अध्ययन अत्यंत आवश्यक आहे. आणि विश्वनिर्मिती, विश्वसंहार यांची क्रमपद्धतही आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे. हीच या समासाची थोर शिकवण आहे. आता आपण या कथनाच्या म्हणजे 13व्या दशकाच्या आजच्या 5व्या समारोपाच्या 5व्या समासाकडे जातो. त्याच शीर्षक समर्थाने दिलेले कहाणी निरूपण. याही समासात श्री समर्थ मागील समासातील विश्वाच्या उत्पत्तीचा आणि विस्ताराचा जो विषय आहे, जी कथा आहे, ती एका कहाणीच्या रूपकातून सांगत आहे. या कथेत श्री समर्थाने प्रकृती आणि पुरुष यांना एका प्रेमळ नवरा बायकोच्या जोडप्याची उपमा दिली आहे. विष्णू किंवा सत्वगुण हा त्यांचा मुलगा होय. विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव किंवा रजोगुण हा जाणीव नेणिवांचे मिश्रण असल्याने त्याचा स्वभाव उतावीळ आणि व्यापी आहे. ब्रह्मदेवाचा पुत्र रुद्र तमोगुणी आहे. तो नेणता असला तरी रागीट आणि संतापी असल्याने चुकले की संहार करण्याचे त्याचं काम तो करत असतो. मूळ पुरुष जो आहे पिता, त्याला शिव म्हणलेला आहे आणि मूळ माता जी आहे ती प्रकृती म्हणजे शक्ती आहे. मुलगा सत्व गुणमय विष्णू, नातू रजोगुणी ब्रह्मदेव आणि पंटू तमो गुणमयी रुद्र, असं हे कुटुंब आपल्या पुढे समर्थाने उभं केलं. पुढे ते म्हणाले, हा वंश खूपच वाढला. या कुटुंबाचा प्रारंभ काल अत्यंत आनंदात मजेत गेला. नंतर अफाट अमर्याद विश्ववृद्धी किंवा वंशवृद्धी झाल्याने वडिलांची आज्ञा कोणीच मानेना. त्यांची आपापसात भांडणे, कलह, संघर्ष अगदी उतू आला आणि अखेरी सर्वांचा निपात झाला. अशा पद्धतीने सर्व वंश निर्वंश झाला. मौजेने असे रूपक मांडून श्री समर्थ येथे आपल्याला सांगत आहेत की ही कहाणी युगानुयुगे म्हणजे सतत घडणारी आहे. शहाण्या लोकांनी ती नीट समजून घ्यावी, तिचे मनन चिंतन करावे, अनुभवाने आणखी ज्ञान प्राप्ती करून लोकांना शहाण करावं, तत्वांचे कोडे उलगडावे आणि निसंदेह व्हावं. हा सगळा खटाटोप ते म्हणाले कशा करता करायचा, तर मानवी जीवनाचं एकमात्र उद्दिष्ट म्हणजे आपल्याला समाधान मिळणं आणि शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठीच आहे. अर्थात ते म्हणतात या विश्वाची उत्पत्ती आणि संहार या समासाद्वारे आपण नीट समजून घ्या. त्याच्या मनन चिंतनाने, अनुभवाने ज्ञान प्राप्त करून घ्या. शहाणे व्हा. तत्वांचे कोडे उलगडण्याची क्षमता प्राप्त करा. आंतरिक समाधान हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याची प्राप्ती होणं
हेच या समासाचं योग्य आणि आत्यंतिक निष्कर्षमय तत्वज्ञान आहे. तीच शिकवण आपण इथे ग्रहण करायची आहे. कारण समर्थ येथे स्पष्ट करतात की ती कहाणी मी सांगितली तिचे मनन करणारा जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. म्हणजे ही कहाणी केवळ एखादी गोष्ट म्हणून ऐकायची नाही, तर तिच्या अभ्यासानं हे ज्ञान ग्रहण करायचं आहे की आपली या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका झाली पाहिजे, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. श्रोता वक्ता स्वानुभवाने धन्य होतात. अशी कहाणी जे निरंतर अत्यंत विवेकाने ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात, असे समर्थ येथे आपल्याला निक्षून सांगतात. अशी कहाणी ऐकणाऱ्यांना विश्वाचे रहस्य उलगडते. म्हणजे काय होतं, तर सगळं परिपूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं आणि ते स्वतः उद्धरून जातात आणि विश्वाचाही उद्धार करतात. आणि म्हणून सामर्थ्य क्षमता ज्यांना ज्यांना ही प्राप्त करायची आहे, किंवा पिंड ब्रह्मांडांचे 8 देह जे आहेत ते बाजूला सारून निवांत निश्चल ब्रह्माचं दर्शन घ्यायचंय, ती पात्रता निर्माण करायची आहे. तर त्यासाठी या समासाचा अभ्यास आपल्या उद्धाराबरोबर जगदोद्धारासाठी अत्यंत गरजेचं आहे. ही शिकवण आपण अत्यंत विनम्रपणाने घेऊया. जी समर्थाने आपल्याला कुठेही अज्ञानी आपण न राहावं याकरता दिलेली आहे, ती घेऊया आणि रघुरायाचं नामस्मरण करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता, यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आणि दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज आपण इथे थांबतो आहोत.